मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? राग, चिडचिड, प्रेम, भीती या सर्व भावना आपणच क्रिएट केलेल्या आहेत. त्या ऑलरेडी एक्झिस्ट नसतात. त्या प्रत्येकाला लहानपणापासून अपब्रिंगिंग कसं आहे किंवा काय झालेलं आहे आपल्यासोबत, त्या गोष्टींवर डिपेंड असतात. आता तुम्हाला याबद्दल उदाहरण सांगायचं झालं तर बरेच लोकांना कुत्र्याची भीती वाटते आणि बऱ्याच लोकांना त्याची भीती वाटत नाही. ज्या ज्या लोकांना मला सांगा की ज्या ज्या लोकांना या कुत्र्याची भीती वाटते, त्या लोकांसोबत पास्टमध्ये काहीतरी अशी घटना घडली आहे कुत्र्यासंबंधित. त्यामुळे तुम्हाला या भावना तुमच्या सबकॉन्शियसमध्ये फीड झाल्या आहेत आणि त्या भावना जेव्हा कुत्रा तुमच्यासमोर येतो तेव्हा त्या भावना ॲटोमॅटिकली तुमच्या मनात येतात आणि तुम्हाला त्याबाबतची भीती वाटते. आता बघा ना तुम्ही की बऱ्याच जणांना कुत्र्याची आवडसुद्धा आहे. मग ते का भीत नाहीत त्या कुत्र्याला? कारण त्यांच्याबाबत अशी काही घटना घडलीच नाही की ज्या घटनांमुळे त्यांना कुत्र्याची भीती वाटेल. त्यामुळे त्यांच्या सबकॉन्शियसमध्ये तो प्रोग्राम फीडच नाही आहे. तो प्रोग्राम फीड नाही आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांना कुत्र्याची भीती वाटतच नाही. पण तुमच्याबरोबर अशी काही घटना ऑलरेडी घडलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ती घटना लगेच रिकॉल होते आणि तुम्ही सेम तसाच विचार करायला सुरुवात करता. त्यामुळे तुम्हाला कुत्र्याची भीती वाटते. सेम माणसांबरोबर आहे. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला अगोदरपासूनच काही तुमच्याबरोबर वाईट घटना त्या व्यक्तीशी संबंधित घडली असेल, तर तुम्ही ती व्यक्ती दिसली की तीच भावना तुमच्या सबकॉन्शियसमध्ये येणार आणि तुम्ही त्या व्यक्तीबद्दल सेम तसाच विचार करणार. राग तरी काय आहे? एखाद्या माणसाबद्दल जर तुमच्या मनात ऑलरेडी राग असेल तर तो व्यक्ती दिसला की तुम्हाला रागच येणार. तुम्ही ती भावना जर रिलीज केलीच नाही तर तो राग तसाच राहणार आणि ती व्यक्ती तुम्हाला नेहमी कधीही दिसली, भलेही त्याने तुमच्याबरोबर चांगली गोष्ट का करेना, पण तुमच्या मनात त्या बाबतीचा राग राहणारच. त्यामुळे सबकॉन्शियसमधून या सगळ्या घटना हे सगळे जे घडलेले क्रम आहेत ते रिलीज करणं खूप गरजेचं आहे आणि हे रिलीज केल्यानंतरच तुम्हाला त्या व्यक्तीबद्दलच्या भावना बदलता येतील आणि त्या व्यक्तीबद्दल चांगला विचार करता येईल. तर तुम्ही पण हे ट्राय करून पहा आणि रिझल्ट येतो आहे का मला एकदा सांगा. थँक्यू.